सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त परायण श्री देवराम अण्णा कोठारे यांचा अमृत महोत्सवासह लग्नाचा सुवर्ण महोत्सवानिमित्त समाजातील वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील गुणवंत नेतृत्वांचा सन्मान करण्यात आला। तर उपस्थितांच्या पैकी हरिभक्त परायण भुकेले शास्त्री, माऊली सोनवणे, दादा महाराज पनवेलकर, श्यामसुंदर सोन्नर, ज्योतिताई दवणे, मधुकर कंद, डॉक्टर अभिजित सोनवणे, दत्ता महाराज डोन्ने, हरिभक्त परायण क्षीरसागर महाराज, दिनकर शेटे, तानाजी पडवळ, संतोष काळे, स्वप्नील आंबोले, दादा महाराज वाघमारे, सतीश काळे, कुमारी सुनीता काळे, थॉमस जोसेफ सह शेकडो सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। गंजल्याची सेवा करी, परिपूर्ण करी, निष्काम करी, त्याचा अहंकार होऊ देणार नाही। त्या दिवशी मी साधू होईल। आज जरी मी संन्यासी झालो, भगवे करते घातले असले तरी मी साधू नाही, परंतु आज मला त्या साधूची आठवण झाली आणि ज्या वेळेला देवराम अण्णा कोठारे भेटायचे त्यावेळेला मला वाटायचं की या माणसाची जी तळमळ आहे, या माणसाची काय भूमिका आहे जगण्याची, ती मला प्रभावित करत होती। आणि त्यानुसार असा एक समाजामध्ये आज काही त्यांना साधू म्हणायला हरकत नाही। आता देव त्यांच्याजवळ आहे असंही आपण मानू आणि त्यांना सर्व आपण नमस्कार करू आणि त्यांना पुढील आयुष्य करता मी भावी आयुष्य त्यांचं अतिशय आरोग्य संपन्न हे मंत्र आहे। संध्या केल्यानंतर एक मंत्र म्हटला जातो, त्यात तो आर्य प्रार्थना करतो की मला 100 वर्ष आयुष्य मिळावं। पण तो म्हणतो नाही, नुसतं 100 वर्ष नाही मिळालं, मला चालतं बोलतं 100 वर्षाचं आयुष्य मिळावं तर ही जी कल्पना आहे तसं चालतं बोलून त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळो। आणि पुन्हा आता मी तर निश्चितच शताब्दीत नसेल, परंतु तुम्ही सगळे असाल आणि त्यांचा शतकोत्सवी जन्मोत्सव तुम्ही पाहावा आणि तो त्यांच्या आयुष्यात घडून यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील भविष्याकरता पुन्हा शुभेच्छा देतो। आणि आपण सर्व शांतपणे इतका वेळ बसला, आवाज ध्वनी प्रदूषण खूप आहे तरीही बसला आणि आपला वेळ दिला, उपस्थित झाला आणि अशा व्यक्तीला त्यांच्या सत्काराला सुरुवात मला सर्वांच्या आभार व्यक्त करतो। धन्यवाद। एवढं मोलाचं मार्गदर्शन आपण केलं। त्यानंतर अगदी 15 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। सर्वांच्या जेवणाची प्रशस्त व्यवस्था, उत्तम सोय केलेली आहे। सर्वांनी जेवण करायचं आहे, कोणीही भोजन केल्याशिवाय कृपया जाऊ नये। या ठिकाणी कार्यक्रमाला बोलत असताना काही मान्यवरांचा पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। स्वयंभू दिव्यांग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाळूभाऊ कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर अमरभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष श्री असोड लाईव्ह करता रोहन सोनवणेसह राहुल सावंत पुणे।